मी समर्थ. चला आपण पनीर भुर्जी बनवून घेऊया. त्यासाठी अर्धा किलो पनीर घेतले, 2 कांदे कट केलेत, अद्रक लसूण आहे, 1 टमाटर आहे मोठं, कोथिंबीर, मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला घेते मी, लांबटोला होता घरचा गरम मसाला घरी कुटलेला. आणि आता कढई ठेवू आपण. कढईमध्ये 1.5-2 चमचा तेल टाकून घेऊ. जास्त तेल टाकलं म्हणजे पनीरला तेल सुटते. थोडंसं तेल टाकायचं भुर्जीला. कढई चांगली तापू द्यायची. मग तेल थोडंसं टाकायचं, 1-1.5 चमचा तेल टाकायचं. आणि कांदा टाकून घेऊ आपण त्याच्यात. 2 छोटे कांदा कट करून घेतलेत मी. आता तेल चांगलं तापत आलंय आपलं. त्याच्यात कांदा टाकूया. कांदा चांगला गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घेऊ चांगला. खलबत्त्यामध्ये अद्रक, कोथिंबीर, लसूण चेचून घेऊ आपण. चेचून म्हणजे कुटून घेऊ. त्यात मीठ टाकू म्हणजे बारीक होईल पटकन अद्रक, कोथिंबीर, लसूण. आता चेचून घेऊ आपण ते चांगलं. तुम्हाला माझा चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चांगलं कुटून घेऊ, एकजीव करून घेऊ. तेवढा कांदा भाजतो तोपर्यंत आपला कुटून घेतलं म्हणजे चव चांगली येते मिक्सरपेक्षा. कांदा परतायला लागलाय आपला कांदा चांगला. गुलाबी कलर येईपर्यंत कांदा आपण भाजून घेऊ, एकजीव करून घेऊया कांदा चांगला. कांदा चांगला भाजला म्हणजे भुर्जी पण चव लागते पनीरची. मीठ टाकूया थोडं. कांदा भाजतो पटकन, चुकीचं बोलले. पनीर खिसून घेऊ आपण खिसणीनं. असं एक बाजूने खिसायचं, डबल नाही खिसायचं, म्हणजे चांगले रेषा पडतात पनीरच्या. अर्धा किलो पनीर आहे. त्यात टमाटर टाकू आता. कांदा चांगला परतलाय, जास्तच लाल झाला कांदा. टमाटर गळापर्यंत आता भाजून घेऊ आपण ते, एकजीव करून घेऊ म्हणजे चांगलं मिक्स झालं म्हणजे चव लागते. आता अद्रक, कोथिंबीर, लसूणची पेस्ट कुटून घेतल्याला त्यात टाकू आपण. त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घेऊ. चांगलं भाजलं म्हणजे चांगली चव उतरते भुर्जीला. त्यात हळद टाकून घेऊ अर्धा चमचा. लाल तिखट टाकूया 2 चमचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तिखट कमी जास्त. पनीर मसाला टाकलाय मी त्याच्यात. त्यानंतर घरचा मसाला टाकू. माझ्याकडे छोटे चमचे आहेत, त्यात 2 चमचे टाकूया आपण गरम मसाला. ते मिक्स करून घेऊन त्यात पनीर टाकू खिसलेला आपण. खिसलेलं पनीर टाकले की मिक्स करून घेऊ आपण. थोडंसं मीठ टाकू त्याच्यात. कांदा भाजताना थोडंसं टाकलं होतं, वरतून थोडंसं टाकू चवीनुसार. मिक्स करून घेऊ. चांगलं एकजीव झाला म्हणजे पनीरची भुर्जी छान होते एकदम.
कलर पण चांगला येतो. आता तेल सुटतंय. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा, कमेंट करा. बघा किती छान कलर आला आहे भुर्जीला. आता 5 मिनिटं झाकूया. त्याला तेल सुटतंय. झाकून ठेवलं म्हणजे वाफेत पनीर शिजून निघतंय. झाली आपली पनीरची भुर्जी तयार. बघा आता.